नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. एल एस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील 36 बातम्या, तेही रोज. पाहुयात पहिली बातमी अकोल्यातून. अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर. पावसामुळे तेलारा छोटा बाजार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. पेडी नदी दुथडी भरून वाहू लागली. नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या आंबेगावात मुसळधार पावसामुळे डिंबे धरण भरलं. घोड नदी पात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिक महानगरपालिकेत मनसेचं आंदोलन. खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांचा बळी. बांधकाम कार्यालयात मनसेचं झोपून आंदोलन. मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. बुलढाण्यात 24 तासांपासून मुसळधार पावसाचा कहर. पावसामुळे मलकापूर ते सोलापूर महामार्ग बंद. येळगाव येथील धरण 100% भरलं असून शहराचा पाणी प्रश्न मिटला. जळगाव शहरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. आगीमध्ये 2 ते 3 दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आग विझवण्यासाठी जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू. रायगडच्या महाड तालुक्यातील शिवतर विभागात मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. आंबे शिवतर गावाला जोडणारा पूल पाण्याखाली. प्रशासनाचे नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन. हिंगोलीच्या वसमत येथे गोवंशाच्या अवैध कत्तल आणि वाहतूक प्रकरणावरून वातावरण तापलं. सकल हिंदू समाज आक्रमक. कठोर कारवाईची मागणी. साताऱ्यात मुसळधार पाऊस. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 6 दरवाजे 1 फुटावरून 2 फुटांपर्यंत उघडणार. जालन्यातील मुद्रेगाव रस्त्याची दयनीय अवस्था. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांमध्ये संताप. वाशिमच्या मालेगावात प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं खून. या प्रकरणी पत्नी आणि तिचा प्रियकर दोघांनाही पोलिसांकडून अटक. पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे तब्बल 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पालघरमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आंदोलन. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत. मनसे, शिवसेना, काँग्रेस, जनता दल व सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनात सहभागी. परभणीच्या सेलूमध्ये बुद्ध समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावर अंत्यसंस्कार. स्मशानभूमीच्या मागणीवर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. स्वतंत्र स्मशानभूमीची नागरिकांची मागणी. धाराशिवमधील सोनारीमध्ये शाळेला कुलूप. शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन. यवतमाळच्या दहेली येथे नदीच्या पुलावरून पाण्याचा अंदाज चुकल्यानं कारसह 3 जण गेले वाहून. बचाव पथकाचे शोध कार्य सुरू. एकाला केले रेस्क्यू तर 3घांचा आढळला मृतदेह. रायगडच्या कर्जत बसस्थानक परिसरात चिखल मातीचं साम्राज्य. प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागतोय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दखल घेणार का? नंदुरबारच्या नवापुरात रंगावली नदी तुडुंब भरून वाहू लागली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात. कोल्हापुरात गेल्या 2 दशकांपासून रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी. मात्र कोल्हापूरकरांना करावा लागतोय खड्ड्यांतूनच प्रवास. रत्नागिरीत मुसळधार पावसाचा फटका. रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाटातील रस्ता गेला वाहून. रस्त्याच्या सुरक्षा कठड्यांची पुनर्बांधणी करण्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 75% भरलं. शेतकऱ्यांना दिलासा. लघु मध्यम धरणातील जलसाठा मात्र चिंताजनक. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. केज आणि धारूरमध्ये अतिवृष्टीची नोंद. नवी मुंबई गुन्हे शाखेकडून सराईत रिक्षा चोराला अटक. 9,55,000 रुपये किमतीच्या 12 चोरीच्या रिक्षा हस्तगत. मनुवादी विचारसरणी काय आहे हे विरोधकांनी प्रथम समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला हा विषय जास्त समजतो असं माझं मत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. पहाटेपासूनच सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी. पंढरपुरात विठ्ठलाच्या पादुकांवर गुलाल आणि बुक्क्याची उधळण करत महाद्वार काला उत्साहात संपन्न. हजारो भाविकांनी घेतले पादुकांचे दर्शन. मुंबई उच्च न्यायालयात एफडीएची धाड. 3 कॅन्टीनना एफडीएचा टाळा. परवानगीच नसल्याचा धक्कादायक खुलासा. भिवंडीत 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. मलब्याखाली अडकल्यानं 9 जणांचा मृतदेह काढण्यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफला यश. परिसरात हळहळ व्यक्त.
मुसळधार पावसामुळे अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर शहरातील दुकानासह नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. शाळेच्या परिसरात पाणी शिरल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. मुसळधार पावसानं गडचिरोली नगर परिषद जलमय कार्यालय परिसर पाण्याखाली. नगर परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम. मंत्रिपदापेक्षा आम्ही त्यांचे बाप, आम्ही अपेक्षा घेऊन राहत नाही. आमदार बच्चू कडू यांचं मंत्रिपदावरून मोठं विधान. नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत. घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. नदी नाले दुथडीवरून वाहू लागले. नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. सांगलीच्या कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग. वारणा धरणातून 7,000 क्युसेक तर कोयना धरणातून 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. या होत्या 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. रोज पाहत रहा फक्त LS मराठीवर. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.